नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण येडशी बस स्टँडवर माझ्या मागे बघू शकता आणि येडशी वरून आज प्रवास करणार आहे आपण। येडशी ते कळंब असा लोकल रूटचा प्रवास करणार आहे खेडेगावातून। तर कसा प्रवास राहतो काय नाही सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा। बघू शकता तुम्ही येडशी बस स्टँड 10:30 वाजलेले 10:30चे दृश्य येडशी बस स्टँडचं कसं दिसतंय। बाकी येडशी कळंब लोकल रूट साठी इथे बस चालू राहतात दिवसभर। सकाळी 6ला पहिली बस राहते आणि संध्याकाळी पण 6 वाजेपर्यंत 6, 7:30, 7 पर्यंत असते। बघू आपली आता बस केव्हा येते काही नाही तुम्हाला दाखवतो। तसं इथे जुनं टाइम टेबल दिलेलं आहे येडशी बस स्टँडवर बघू शकता तुम्ही। स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढू शकता। कळंबची पहिली गाडी 6:30ला दिसते इथं आणि शेवटची गाडी 10:40ला। बाकी बस स्टँडवर बघू शकता गर्दी काही नाही एवढी। आणि येडशी बद्दल गोष्ट केली तर हे येतात धाराशिव जिल्ह्यात। बाकी हे येडशीचे चौकशी कक्ष आणि इकडं हॉटेल आरंभ एसटी कॅन्टीन आणि इकडे आलेले माजलगाव सोलापूर। लातूर पुणे आलेले तुळजापूर लासलगाव, लातूर पुणे तिकडे माजलगाव। अजून आली नाही गाडी, बघू आपली केव्हा पर्यंत येते आपली गाडी। तो विचारला आता टाइम झालेला आहे गाडीचा 11:15 सांगताय। बघू गाडी केव्हा पर्यंत येते। गाडी आली पण म्हणताय गाडी खराब आहे, घोटाळा आहे गाडीचा। बघू आता काय होतं काय नाही, केव्हा आता दुसरी गाडी येते ट्राय करून बघू। ते जातच जाऊ बघू। गाडीत तर बसलंय, बघू आता काय होतं गाडी जाते का नाही तर मग दुसरी गाडी बघावं लागेल। फायनली जी आपल्या गाडीत भेटलेली आहे कळंब येडशी कळंब। बोर्ड चूक दुसरा लावलाय पण गाडी येडशी कळंब 2च मिनिटात निघालेली गाडी येडशी मधून बघू शकता तुम्ही। आणि गाडी फुल पॅक आहे मागे बघा तुम्ही, बघू शकता तुम्ही गाडी मागे फुल पॅक आहे। आणि आता निघते आपली गाडी येडशी वरून 12 वाजलेले करेक्ट। आणि रस्त्याचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही। रस्त्याचं इथं काम चालू आहे। तर 5 मिनिटच्या अंतरावर आपली गाडी आलेली शेलगाव मध्ये। छोटासा काय खेड्यातून प्रवास होणार आहे आपला, म्हणजे सगळे लहान गावा लागणार आहे शेलगाव वगैरे मोहा। तर बघा तुम्ही गाडीत सगळे लहान पोरांचीच गर्दी, मोठे माणसं कमी, म्हातारे माणसं आणि लहान पोर। 28 किलोमीटर आहे अजून कळंब आणि येडशी 4 किलोमीटर आपण अंतर पार केले आहेत। खेडेगाव बघा कसं आहे छोटे छोटे।
तर गाडी आलेली आपली सातेफळमध्ये, सातेफळचं श्रीराम मंदिर आणि खेड्याखेड्यातून प्रवास होणार आहे, तर असंच मजा येणार आहे आज. तर गाडी आलेली आपली हळदगाव मध्ये, हे पण छोटस गाव आहे. असे खूप सारे छोटे मोठे गाव आज आपल्याला लागणार आहे. बघा तुम्ही एंड पर्यंत प्रवास. आणि इकडे बघू शकता तुम्ही, या रूटवर रस्त्याचं काम चालू आहे, बघू शकता. सर्व शाळेच्याच पोरांची गर्दी. तुम्ही कधी असा प्रवास केलाय का? कमेंट करून सांगा. लहानपणी तुम्ही कधी असा प्रवास केलाय का? कमेंट करून सांगा. बाकी तिकीट जे आपल्याला 150 ते कळम लागलंय 55 रुपये, बघू शकता तुम्ही. बस आलेली आपली मोहामध्ये, आणि ह्या रूटवरचं सगळ्यात मोठं गाव मोहाला म्हटलं तर काही हरकत नाही राहणार. मोहामध्ये आलेली आपली गाडी. बार्शी जयफळ मोहा मार्गे. तर गाडी आली इकडे खामसवाडी मध्ये. खेरडा लिहिलेलं आहे आणि इकडे खामसवाडी पण लिहिलंय. काय कोणतं गाव एक्झॅक्टली समजत नाही, तुम्हाला मॅप मधून बघून सांगतो. मागे जी बघितली आपण ती चौफुली होती, तिकडून खामसवाडी, इकडून खेरडा, आणि आता आपण आले खेरडामध्ये. बोर्ड बघू शकता, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. हे खेरडा आहे, तो चौक होता फक्त, तर तेच कन्फ्युजन क्लिअर करायचं होतं. गाडी आलेली आहे धानोरामध्ये, बघू शकता. बार्शी बार्शी मित्रांनो, फायनली आलं आपण कळंब मध्ये. माझ्या मागे बघू शकता कळंब बस स्टँड, काही अशा प्रकारचे कळंब बस स्टँड, आणि खूप गर्दी आज कळंब मध्ये. आणि इथे येता येता वेळ झाला 1:10. कसा वाटला तुम्हा प्रवास? कमेंट करून सांगा. असेच व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. दिस इज जैन साइंग ऑफ फ्रॉम कळंब.